नमस्कार, मी चंद्रभान कदम आणि आपण बघत आहोत वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचे सिद्धांत. तर आज आपण बघणार आहोत वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा शेवटचा म्हणजे 30वा सिद्धांत. वेळेच्या सापेक्षचा जो नियम आहे, सापेक्षता, तर तो नियम आज आपण बघणार आहोत. काय आहे सापेक्षतेचा नियम? मित्रांनो, एखादी तुम्ही गर्लफ्रेंड सोबत तुमच्या वार्तालाप करताय त्यावेळेस तुम्हाला 1 तास हा 1 सेकंदाप्रमाणे वाटतो. ठीक आहे. आणि तो जर एखाद्या निखाऱ्यावर तुम्हाला बसवायचं 1 सेकंदासाठी तर तुम्हाला तो 1 तास वाटतोय 1 सेकंदाचा. थोडक्यात सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हा जो सापेक्षतेचा नियम जो आहे तो ज्या गोष्टीत तुम्हाला आवड आहे, कुठलीही गोष्ट असू दे, मौज मजा करायची म्हणली की तुम्हाला काय की तुमचा वेळ जो आहे म्हणजे 1-2 तास कधी गेले हे तुम्हाला कळत नाही. तुम्हाला वाटतं की अरे आपण आता तर 15 मिनिटापूर्वी तर ही गोष्ट करतोय. एखादे म्हणजे आता लहान मुलं आहेत, गेम खेळताय तुम्ही किंवा लहान मुलं आहे तर त्यांना काय तुम्ही म्हणा 10 मिनिट तर ते काय करणार, तास 2 तास बसणार ना, त्यांना तहान भूक काहीच लागत नाही. तर हा सापेक्षतेचा नियम लक्षात घ्या. का घ्या? कारण ह्यामुळे आपलं जे वेळेचं नियोजन आहे याच्यावर खूप इफेक्ट होणार आहे. म्हणजे काय की जे तुम्ही काम करताय त्यात जर तुमची आवड नसेल, म्हणजे तुमच्या आवडीचं जर एक तर तुम्ही तुमच्या आवडीचं काम शोधा किंवा मग जे काम करताय त्यामध्ये तुम्हाला आवड निर्माण कशी करता येईल, ते काम तुम्हाला मनोरंजक कसं बनवता येईल याकडे तुम्ही लक्ष द्या. तर हे कसं करता येईल? एखादं तुम्ही काम करताय तर त्यावेळेस काय करायचं की एखादा टास्क पूर्ण करताना तुम्ही स्वतःलाच हे टास्क कंप्लीट झाल्यानंतर आपण हॉट कॉफी प्यायला जाणार किंवा मग मूवी बघणार. तर हे स्वतःला तुम्ही एक बक्षीस देत चला. त्यातून काय होईल की तुम्हाला एक प्रेरणा निर्माण होईल. काय असतं मित्रांनो, जेव्हा तुमची स्वप्न असतात ते तुम्हाला तुमच्या स्वप्न पूर्ण करण्यात किंवा त्या स्वप्नामध्ये पुरेशी ताकद असते त्यावेळेस आपोआपच तुम्हाला जे आहे तुमची पावलं जी आहेत त्या कामाकडे वळतात. त्यामागे तुमचं एक ध्येय असतं. तुम्ही एखादं आर्थिक ध्येय ठेवलं ते जेव्हा तुम्ही रिमाइंड करता त्यावेळेस काय होते की तुम्ही एखाद्या आता बसलाय, निवांत बसलाय, तर त्यावेळेस जेव्हा वेळेस तुम्हाला ते ध्येय आठवतं त्यावेळेस तुम्ही उठता आणि नाही आपल्याला हे आपलं जे आर्थिक ध्येय ते पूर्ण करायचे, त्यासाठी आपल्याला हे काम करावंच लागेल. सेल्फ मोटिवेशन म्हणू शकतो आपण. तर हे खूप गरजेचं आहे. आणि मेन म्हणजे तुमच्या कामामध्ये रिदम ठेवला किंवा तुम्ही स्वतःला ते काम मनोरंजक बनवण्यासाठी एक वेगवेगळ्या ट्रिक यूज केल्या तर त्यातून तुमचं ते काम सोप्या पद्धतीने आणि एखादा टास्क असेल तर ते तुम्ही कंप्लीट करू शकता. जर त्यात तुम्हाला आवड नसेल तर काय करणार तुम्ही की ठीक आहे, आता तुम्ही सेल्समन आहात, एखादी लीड तुम्ही कंप्लीट केली, त्याच्यानंतर तुम्हाला कारण त्या कामात रुची नाही तर तुम्ही काय म्हणणार ठीक आहे आजची जी काम आहे ती पण उद्या करू, उद्यावर ढकलता तुम्ही. तेच जर तुमच्या त्यात आवड असेल किंवा तुम्ही एखादी टार्गेट ठेवलंय लीडचं एवढे कंप्लीट करायचे तर तुम्ही ते कंप्लीट करण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करता. ठीक आहे, भले तुम्हाला त्यावेळ दिवशी रात्र झाली, 10 वाजले, तुम्ही सकाळी 6ला गेले आणि संध्याकाळी 10 वाजले तरी तुम्ही ती लास्टची जी लीड आहे ती कंप्लीट करूनच घरी येता, का तर तुम्ही ते स्वतःला टार्गेट दिलेलं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण आपल्या प्रोफेशनल कोर्समध्ये जो की टाइम मास्टरी आहे, द पॉवर ऑफ टाइम, त्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण डे बाय डे तुम्हाला करून घेतो. आपला जो पूर्ण कोर्स आहे तो 12 दिवसाचा कोर्स आहे. तुम्हाला त्यामध्ये सेशन आहेत, तुम्हाला नोट्स दिल्या जातील आणि फॉर्मॅट दिले जातील की तुम्ही तुमचं वेळेचं नियोजन कसं करायचं आणि त्याला स्टिक कसं राहायचं. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. असं नाही की आम्ही तुम्हाला सांगणार, म्हणजे हे एक एज्युकेशन बेस नाही आहे. हे जे आहे हे प्रशिक्षण आहे. कारण तुम्ही शिक्षण घेतलं, सपोज आता तुम्ही शिक्षण घेतलं की असं असं गाडी चालवायची, क्लच असतं, ब्रेक असतो, तो दाबल्यानंतर
गेअर टाकायचा क्लच दाबल्यानंतर, ह्या गोष्टी आहेत. हे तुम्ही त्याचं शिक्षण घेतलं सपोज, पण आपल्याकडे काय आहे की प्रॅक्टिकल प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट येत नाही तोपर्यंत आपण तुम्हाला शिकवतो. याच्यामध्ये काय आहे मेन, तुम्ही जर आम्ही सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत त्याचं पालन केलं, जी टास्क आहे ती पूर्ण केली, तर 101% मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पहिल्या म्हणजे आत्ताचे जे तुमचं व्हर्जन आहे ते व्हर्जन नाही, तुम्ही अपडेटेड व्हर्जन व्हाल, एवढी मी तुम्हाला शाश्वती देतो. ठीक आहे. आणि मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी देणार आहेत, माझा नंबर देणार आहे, कोर्सचं पण डिटेल देणार आहे. तुम्ही पेमेंट करून ते एक ग्रुपची लिंक असेल व्हॉट्सअपच्या, त्यात तुम्ही जॉईन होऊ शकता आफ्टर पेमेंट. ठीक आहे. तर आजसाठी एवढंच. धन्यवाद.